ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। कर्णाची श्रवणीच आवड असो राहो मुखी कीर्तन वाचे नित्य घडो तुझे स्मरणते हस्ती तुझे पूजन लाभो अर्चन सख्य दास्यच तुझे हे इच्छिते मनमन प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन। जानकी जीवन स्मरण जय जय राम अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। सब संतन की जय। भगवती गीता माता की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपेने आज एक चिंतन भगवद्गीतेवर आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे। आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी आहे। गीता जयंती या नावाने प्रख्यात आहे, कारण ह्याच तिथीला भगवंतांनी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवद्गीता सांगितली असा उल्लेख आहे। 5000 वर्षांच्या पुढे काळ होऊन गेला, पण भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान अजूनही तसंच आहे। म्हणून या तिथीला मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला गीता जयंती असं म्हणतात। पंचांगात तसा उल्लेखही असतो। अजून एक उल्लेख पंचांगात आहे। ह्या एकादशीचं नाव मोक्षदा एकादशी असं आहे। आमच्या इथे 12 महिन्यामध्ये 24 एकादशा येतात होत्या। दर महिन्याच्या शुक्ल पक्षात एक, कृष्ण पक्षात एक, 2 एकादशी, म्हणजे एकंदर 24 एकादशी या एका वर्षात येतात। आणि अधिकस्य अधिकम फलम, म्हणजे अधिक महिना जर आला साधारण 2.5-3 वर्षांनी तो येतो, त्यावेळेला 2 एकादशा, 1 महिना तो येतो अधिक महिना, त्यावेळेला अजून 2 एकादशा त्यात येतात। म्हणजे त्या वर्षी अधिक महिना ज्या वर्षी येतो भारतीय संस्कृतीमध्ये, म्हणजे एकंदर पंचांगात ते दिलं असतं, तेव्हा त्या वर्षी 26 एकादशी असतात। आमच्या इथे प्रत्येक एकादशीला नाव आहे श्रोत्या। 26 एकादशींना नाव आहे। फक्त अधिकातल्या एकादशांना, दोन्ही एकादशांना कमला एकादशी म्हणतात। तसं मार्गशीर्ष महिन्यातल्या ज्या 2 एकादशी येतात त्यातली आज पहिली आहे मोक्षदा एकादशी किंवा गीता जयंती, आणि मध्य पक्षात जी एक हा शुक्ल पक्ष सुरू आहे सध्या। दत्त जयंती आहे 2 दिवसांनी, मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती आहे। आणि ही गीता जयंती दरवर्षी दत्त जयंतीच्या उत्साहातच असते, कारण तिथेच तशी आहे। पुढे मध्य पक्षात सफला एकादशी येते। अशी प्रत्येक एकादशीला नावं आहेत आमच्या इथे, आणि प्रत्येक एकादशीचा स्वतंत्र महिमा पण आहे। एकादशी ह्या तिथीचाही विशेष महिमा अनेक पुराण ग्रंथांमध्ये गायला गेलेला आहे। फार महात्म्य आहे एकादशीचं, कारण एकादशीला भगवत स्मरणाशिवाय अन्य काही करू नये असं शास्त्रवचन आहे। त्यामुळे एकादशीचंच खूप महत्त्व आहे। याला पुण्य पर्व काळ म्हणतात एकादशीला। त्यात तर मोक्षदा एकादशी काही विचारायच नको। परंतु सर्वच एकादशी ज्या असतात त्यांना पुराण ग्रंथांमध्ये हरिदिनी असं नाव आहे। हरी म्हणजे ईश्वर, म्हणजे रामकृष्ण कोणी, भगवान दत्तात्रय, पांडुरंग कोणी। हरी म्हणजे ईश्वर या अर्थाने ईश्वराच्या स्मरणात दिवस घालवावा। आणि एकादशीच्या दिवशी नेमकं काय करावं याचं वर्णन एका श्लोकात आहे बघा।
उपावृत्तस्य पापेभ्यो उपावृत्तस्य पापेभ्यो सहवासैहि गुणैहि सह. अर्थ पाहू पण दोन थोडक्यामध्ये अगदी. उपवास इति विज्ञेयो न तु शरीरस्य शोषण, न शरीरस्य शोषण. 4 चरणात सोपा अर्थ आहे अगदी. उपावृतस्य पापेभ्यो, कारण कळत न कळत, ज्ञात अज्ञात आपल्याकडनं काही अशा गोष्टी घडतात की ज्याचं वर्गीकरण शास्त्र पापामध्ये करतात. त्यांना दोष म्हणूया, ज्ञात अज्ञात दोष परिहारार्थम. म्हणून जे आपल्याकडून असे दोष घडतात पापाचरण म्हणतात. दोष पापाचरणाकडे जातात. उपावृत्तस्य पापेभ्यो, त्याचा क्षीण करण्याकरता, आणि सहवासही गुणे सह, सद्गुणांचा सहवास करणे. जसं ग्रंथ वाचन आहे, पारायण आहे, ग्रंथाचा अर्थ समजून घेणं आहे, भजन आहे, कीर्तन आहे, संत सेवा आहे, तीर्थयात्रा आहे, हे सुद्धा एकादशीला करावं. त्यातलं जे आपल्याला जमेल, सहज शक्य होईल, आपल्या एकंदर रोजच्या रुटीनमध्ये बसेल ते करायचा प्रयत्न करावा. सहवास आहे गुणे सह, गुणेमध्ये अनेक गोष्टी येतील. स उपवास विज्ञेयो, त्याला उपवास म्हणतात. स उपवास विज्ञेयो न तू शरीरस्य शोषण. पुष्कळांची समजत असते की आता उपवास करायचा, दिवसभर उपाशी राहू, पाणी पिणार नाही. न तू शरीरस्य शोषण, जेणेकरून अखंड चित्तवृत्ती त्या दिवशी माझी भगवंतांच्या किंवा सद्गुरूंच्या स्मरणात राहील. इतर वेळा आपण करतोच, पण हा हरिदिनी म्हणजे हरिदिवस असल्यामुळे या दिवशी विशेष आचरण करावं. पुण्य फलप्रद आहे. एक असं वचन आहे शास्त्रग्रंथांमध्ये की एरवीसुद्धा आपण काही धर्माचरण करतो, परमार्थ मार्गातलं आचरण करतो, पण एकादशीला जर केलं असेल तर विशेष फलदायी ते होतं असं वचन आहे. तेच आपलं आचरण. समजा रोज मनाचे श्लोक म्हणतो आहे मी, तर ते मनाच्या श्लोकाचा परिपाठ ज्यांचा असेल, कोणी काय घोर कष्टोद्धरण म्हणेल, कोणी अथर्वशीर्ष म्हणेल, कोणी श्रीसुक्त म्हणेल, रामरक्षा म्हणेल, ते पुण्याचं काम आहेच. पण एकादशीला जर हे केलं गेलं तर ते विशेष फलदायी असं म्हणतं शास्त्रवचन. एक आहे गमतीने थोडासा भाग म्हणून, एकादश्याम विशेषेण कर्तव्यम द्वयभोजनम. पहिल्या चरणाचा अर्थ आहे एकादशीला 2 वेळा जेवावं. आपल्याला वाटेल जेवण कसं काय सांगितलं एकादशीला, पण जेवण कोणती, भोजन कोणतं, याचा उल्लेख दुसऱ्या चरणामध्ये होतो. एकादश्याम विशेषेण कर्तव्यम द्वयभोजनम रात्रौ जागरणं कुर्यात दिवाच्या हरिकीर्तनम. हे ती 2 भजन आहेत. रात्रौ जागरणं कुर्यात, हरिदिनीच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी जे पारमार्थिक माणसं आहेत, अनुग्रहित आहेत, परंपरेत आहेत, ज्यांना देवाची किंवा सद्गुरूंची भक्ती आहे, करतात, आपल्या परीने करतात, त्यांच्यासाठी हे सांगणं चाललं आहे. रात्रौ जागरणं कुर्यात, रात्री कमीत कमी मध्यरात्रीपर्यंत तरी जागावं. पूर्वी असं होतं, अजूनही काही ठिकाणी आहे परंपरा. रात्रभर भजन असतंय, रात्रभर कीर्तन असतंय, रात्रभर ग्रंथवाचन असतंय. काही ठिकाणी एक्का असतो. एक्का म्हणजे रात्रभर भजन करत पुष्कळ भक्तजनांनी त्या मंदिरामध्ये, त्या मंदिराची जी अधिष्ठित देवता असेल तिचं चिंतन मनन जप करायचं, पारायण करायचं. अजूनही रात्रभर करायचं परिपाठ आहे. हे असं रात्रभर अहोरात्र खरं म्हणजे सूर्योदय ते सूर्योदय असं नियम घेतात सगळी भक्त मंडळी मिळून. आम्ही पाहिल्यात अशी मंदिर अनेक. या अखंड करणारा एक्का म्हणजे 1 दिवस अहोरात्र. सकाळी 6ला जर सुरू केलं तर दुसऱ्या दिवशी प्रातःकाली 6ला त्या पहाऱ्याची समाप्ती करायची. त्याला एक्का म्हणतात आणि करतात पुष्कळ ठिकाणी आवडीने. हाही जर एकादशीला केला असेल, इतर दिवशी करून काही पापाचरण नाही आहे, पण एकादशीला जर केलं असेल तर ते विशेष पुण्य फलदायी असतं. त्याचा फल लवकर मिळतं असा एकादशी या तिथीला आशीर्वाद आहे. बोललं आधी आपल्याला की एकादशी व्रताचा महिमा अनेक पुराण ग्रंथांमध्ये आहे. श्रीमद भागवतात असं वर्णन आहे दशमस्कंदाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये की भगवंत गोकुळात आले. खरं म्हणजे जन्म वसुदेव देवकींच्या पोटी मथुरेला कारागृहात झाला, पण स्वेच्छेने लीला करण्याकरता, लीला म्हणजे अनेक असुरांचा उद्धार करण्याकरता, पुतनेपासून सुरू करून भगवान स्वेच्छेने गोकुळात आले. गोकुळवासियांना खूप वाटत होतं की नंद आणि यशोदांना अपत्य नाही आहे, यशोदा आता हळूहळू वृद्धापकाळाकडे सरकती आहे. म्हणून भागवतात असं वर्णन आहे की सर्व गोकुळवासियांनी 1 वर्ष एकादशीचं व्रत केलं आहे.
आणि परमात्मा नारायणाने त्यांची प्रार्थना ऐकली. म्हणून सगळ्या गोकुळवासियांना आपण हे अनेकदा ऐकलं असेल, गोपालकल्यांच्या आख्यानांमध्ये, जन्माच्या आख्यानांमध्ये, अनेक कीर्तनकारांकडून, प्रवचनांकडून, भागवतकारांकडून आपण ऐकलं असेल की गोकुलवासियांना नेहमी अशी भावना होती की कृष्ण हा आमचा आहे. आम्ही देवाला मागितलं आहे, आम्ही व्रत केलं आहे, एकादशी व्रत आहे बरं का, हे व्रत आहे. आणि खरं म्हणजे मुळामध्ये एकादशीच्या व्रताचा उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये जो आहे, भागवतातही आहे 9व्या स्कंदामध्ये, इतर पुराणांमध्ये, विष्णू पुराणामध्ये आहे. विष्णू पुराणामध्ये रुक्मांगद राजाची कथा येते. एकादशीचं व्रत करणारे 2 राजे अतिशय प्रसिद्ध असे पुराण ग्रंथांमध्ये झाले. त्यातला एक रुक्मांगद राजा, याची कथा विष्णू पुराणात आहे. आणि एक अंबरीष राजा, ज्या अंबरीष राजाला दुर्वासांनी शाप दिल्यानंतर की तुला 10 वेळा जन्म घ्यावा लागेल, भगवान मधारी थांब मी घेईन. पूर्ण कथा काही आपल्याला बोलत नाही, पण ही कथा भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये येते. कारण अंबरीष राजा संपूर्ण प्रजेसह वर्तमान, त्याच्या राज्यात कोणीही एकादशी करत नाही असे एकही व्यक्ती नसे. सगळे प्रेमाने आदराने भगवान जोडण्यासाठी एकादशीचं व्रत करीत असत. आणि खरं एकादशीचं व्रत ज्याचं वर्णन ग्रंथांमध्ये आहे, हे 3 दिवसांचं असतंय होते. दशमी, एकादशी आणि द्वादशी. म्हणजे दशमीला एक भुक्त, एक वेळ जेवायचं सकाळी, रात्री नाही जेवायचं. मग एकादशी हरिदिनी आहे, संपूर्ण दिवस भगवंतांच्या चिंतनात, मननात, श्रवणात, कीर्तनात, पारायणात, भजनात घालवायचा. आणि द्वादशीला सूर्योदयाच्या वेळी या व्रताची सांगता करायची. याला साधन द्वादशी व्रत म्हणतात. माझ्या उजव्या हाताला जो माझ्या पूज्य सद्गुरूंचा प्रतिमा फोटो आहे, पूज्य महाराजांनी जन्मभर हे व्रत केलं साधन द्वादशीचं. आणि अजूनही महाराज आहेत या जाणीवेतून. त्यांचा जो मुख्य मठ आहे साखरखेर्डा, या ठिकाणी अजूनही महाराजांचं हे व्रत चालवतात. आणि महाराजांना साधन द्वादशीला सकाळी सूर्योदयाला नैवेद्य होतो पूर्णाचा, अजूनही आहेत, अनेक जण करणारे आहेत. म्हणून एकादशी व्रत, साधन द्वादशी व्रत 3 दिवसांचं आहे. श्रीमद भागवतामध्ये अंबरीष राजाची कथा अशी येते, एकादशी व्रत तो करीत असे. आणि एकदा याची परीक्षा पाहण्याकरता दुर्वासा ऋषी तिथे आले, क्रोधी होते. राजा म्हणाला, महाराज स्वामीजी, माझा व्रताचा आता पारणा होत आहे, साधन द्वादशीच्या सकाळी ते पोचले आपल्या काही हजारो शिष्यांसह, आणि आपण स्नान करून या आणि आपण पारणं सोडू. दुर्वासा स्नानाला गेले नदीवर आणि येईच ना लवकर. इकडे मुहूर्त टळतोय, सूर्योदय होतो आहे, काही इतर ब्रह्मवृंद होता. राजा पेचात पडला. दोन्हीकडून त्यांना कबूल केलं, जेवायला आमंत्रण दिलंय आणि घटिका भरत येते आहे, कारण सूर्योदयाला पारणं फेड झालं पाहिजे, असा ते व्रत आहे. ब्राह्मणानं विचारलं. ब्राह्मण म्हणे, राजा एक काम कर, तू तीर्थ घे, तीर्थाने तुझा उपासही मोडणार नाही आणि जेवल्यासारखं आहे, तू जेवणार नाहीस, त्यामुळे काही होणार नाही. राजाने तीर्थ घेतलं, आपल्या एकादशीच्या व्रताचं पारणं तीर्थाने केलं. आणि तितक्यात दुर्वासा आले स्नान करून. राजा हे काय केलं, चिडले, क्रोध आला. आणि तू मला आमंत्रण दिलंस भोजनाचं, तुझ्याबरोबर साधन द्वादशीचं पारणं करायला आमंत्रण दिलंस, आणि तुला इतकी काय झाली. महाराज क्षमा करा, पण मुहूर्त टळत होता. आजपर्यंत माझ्या एकादशी व्रताचा लोप कधीच झाला नाही. पूर्ण सूर्योदयाला नैवेद्य करून तीर्थ घेतलं महाराज फक्त मी, पण भगवंताला नैवेद्य अर्पण केला. दुर्वासा खूप क्रोधात होते, त्यांनी ऐकलं नाही. राजाला शाप द्यायला प्रवृत्त झाले. भगवान श्रीहरी नारायण अंबरीष राजाच्या एकादशीचं व्रत काही एक दिवस नाही हो, वर्षानुवर्ष करीत होता, कधीही मोडलं नाही, त्याचा कधीही लोप झाला नाही. भगवान प्रसन्न झाले, प्रगट झाले. आणि अंबरीष राजाला दुर्वास ऋषी जो शाप देणार होते, भगवान म्हणाले, मी धारण करतो. गुरुवर, आपण अंबरीष राजाला म्हणतात 10 जन्म तुला घ्यावे लागतील. ह्याने ते एकादशी व्रत निष्ठेने केलं आहे, मला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे मी आपला हा शाप, आपलं वचन मी धारण करतो. आणि अंबरीषासाठी पुढे भगवान श्रीहरींनी, नारायणांनी, विष्णूंनी पुढे 10 अवतार घेतले. माहिती आहे, आपले मत्स्यकच्छ वराह आपल्याला माहिती आहे, वामन, नरसिंह, परशुराम, राम, श्रीकृष्ण इत्यादी 10 अवतार. हे अंबरीषासाठी त्याला शाप जो मिळणार होता दुर्वासांचा, तो ग्रहण केला. आणि
दुर्वास शाप द्यायला प्रवृत्त झाले. अंबरीश हात जाळून उभा आहे आणि भगवंताचं चक्र लागलं दुर्वासाच्या मागे. त्रैलोक्यात पळत फिरले, कारण सुदर्शन चक्र मागे लागलं. दुर्वास आपल्या प्राणाला भीत जपत होते. सगळ्या त्रैलोक्यात धावत सुटले. भगवान महादेवांकडे गेले, मला वाचवा महादेवा. काय झालं? ते चक्र थांबवा आधी. ते म्हणे ह्याला मी थांबवू शकत नाही. हे भगवान विष्णूंचं आहे. ब्रह्मदेवाकडे गेले, तेही थांबवू शकले नाही. त्रैलोक्यात गेले, कोणीही ते चक्र थांबवणार नाही, थांबवू शकणार नाही. आणि शेवटी भगवान विष्णूंकडे गेले. ते म्हणाले मी पण नाही थांबवू शकत आता, कारण हे चक्र मी अंबरीशाच्या निष्ठेला वाहिलेलं आहे. तो निष्ठेने माझं व्रत करीत होता, म्हणून त्याच्यावर काही आपत्ती येऊ नये म्हणून त्याच्या नगरीच्या रक्षणाकरता मी ठेवलेलं होतं. तुम्ही त्याला शाप द्यायला प्रवृत्त झाला, ते तुमच्या मागे लागलं. पण देवा, त्या चक्राला थांबव ना, माझा शिरच्छेद होईल. मी तुझा भक्त आहे ना. ते म्हणाले तू माझा भक्त आहे, अंबरीश माझा भक्त आहे. तू एक काम कर, चक्र तुझ्या मागे लागलेलं जे आहे ते थांबणार तर नाही. तू फक्त एक काम कर, ते जर खरंच त्याची गती थांबायची असेल तर अंबरीशाला शरण जा. कारण आणि या ठिकाणी महर्षी वेदव्यासांनी छान श्लोक लिहिला आहे. अहम भक्त पराधीनो, मी भक्तांच्या अधीन आहे. भगवंतांच्या तोंडी फार सुंदर श्लोक आहे. अहम भक्त पराधीनो, विनाकारण नाही भक्ताच्या अधीन आहे भगवान. तसं निष्ठेने व्रत केलं. भक्त जनप्रिय असा या श्लोकाचा शब्द आहे. तुझा शरण. पुढे दुर्वास ऋषी भगवंतांनी अहम भक्त पराधीनो म्हणून भक्तांच्या अधीन आहे, वश आहे, त्यांना भक्तीला वश झालंय. मग दुर्वास ऋषी अंबरीश राजाकडे आले. सांगितलं राजा ते थांबवा आधी. दुर्वासा ऋषींनी फक्त सुदर्शन चक्राला वंदन केलं. सुदर्शन चक्र शांत झालं आणि भगवंताकडे चाललं गेलं. आणि त्यानंतर दुर्वासांना भोजन वगैरे इत्यादी दिलं. तात्पर्य या कथेचं असं आहे की भगवान भक्तीने वश होतात. एकादशीचं व्रत ही भक्तीचं फार मोठं अंग आहे, व्रत आहे. त्या व्रताचा महिमा आहे. अंबरीश राजाने ते आचरण केलं आणि म्हणून अंबरीश राजाला भगवंतांची कृपा झाली. सुदर्शन चक्र त्यांच्या रक्षणासाठी ठेवलेलं. पुढे अंबरीश राजा वैकुंठात गेले असं वर्णन आहे. त्यांची भक्ती सफल झाली. अशी ही कथा श्रीमद भागवत ग्रंथामध्ये येते, 9व्या स्कंदामध्ये. अशीच रुक्मांगद राजाची कथा ही विष्णू पुराणामध्ये येते. ती कथा काय कथेसारखी कथा आहे. तात्पर्य आहे की रुक्मांगदावर सुद्धा एकादशीचं व्रत आचरण सातत्याने केल्यामुळे भगवान श्रीहरींची पूर्ण कृपा झाली आणि तेही वैकुंठाला सपत्नीक गेले असं वर्णन त्या विष्णू पुराणामध्ये आहे. आपण फक्त माहिती म्हणून पाहिलं. एकादशी व्रत हे अत्यंत श्रेष्ठ व्रत आहे, पुराण ग्रंथांमध्ये आहे. आजही आपण पाहतो की एकादशी अनेक माणसं करतात, दोन्ही पक्षातल्या करतात. ज्यांना एवढं झेपत नाही व्यवसायामुळे, नोकरीमुळे, कुटुंबाच्या एकंदर व्यापामुळे, ते निदान चातुर्मास्यातल्या एकादशा करतात. आषाढी ते कार्तिकी एवढ्याही जमत नसतील, लहान मुलांना एवढं शक्य होत नाही, तर अनेक लोक फक्त आषाढीची म्हणजे आषाढ शुद्ध एकादशी आणि कार्तिक शुद्ध एकादशी असा चातुर्मास मानला जातो. हे 4 महिने एवढ्या 2 एकादशी करतात. त्यांना आपण मोठी एकादशी म्हणतो. इतके सगळेच जण करतात, मुलांपासून सगळे करतात. आणि आषाढी एकादशीचं वैशिष्ट्य तर माहिती आहे आपल्याला. पंढरपूरची यात्रा असते. हो, काय यात्रेचं स्वरूप आहे. एकादशीचं हे महात्म्य आहे. आमच्या सर्व धर्मान ग्रंथांमध्ये एकादशीचं फार फार वर्णन आलेलं आहे. ती सगळ्या पापांमधून मुक्त करते. आणि मोक्षदा एकादशी विषयी थोडा आधी बोलू आणि मग भगवद्गीतेबद्दल, कारण गीता जयंती त्याही विषयाला थोडंसं आपल्याला आज बोलायला पाहिजे. आधी मोक्षदा एकादशी हे व्रत आज जी आहे मोक्षदा एकादशी, तिचंच नाव एक गीता जयंती आहे. मोक्षदा म्हणजे मोक्ष देणारी, दा म्हणजे देणारी, मोक्षसुद्धा देणारी. हिच्याविषयीची कथा ब्रह्मांड पुराणात येते. एक चंपक नावाची नगरी होती. थोडक्यात बोलूया आपण कथा ही. चंपक नावाची नगरी होती आणि या नगरीमध्ये वैखानस नावाचा एक राजा राज्य करत होता. प्रजावत्सल होता. प्रजेवरती पुत्रांसारखं प्रेम करणारा होता आणि त्यामुळे भगवान याच्यावर प्रसन्न होते.
पण याला एक दिवस स्वप्न पडलं. एक दिवस स्वप्न पडलं या वैखानस राजाला, की स्वप्नामध्ये त्याला दिसलं की माझे पितर नरकामध्ये गेलेले आहेत. त्यांच्या कर्मांप्रमाणे गेले असतील. कर्मविपाक सिद्धांताप्रमाणे ज्यांनी जी कर्म करावी त्या कर्माची गती अनिवार्य असल्यामुळे गहना कर्मणोगती ही या न्यायाने ते नरकात आहेत असं याला स्वप्न पडलं ब्राह्ममुहूर्तावर. दचकून उठला राजा की माझे सगळे पितर नरकामध्ये आहेत. सकाळी उठला, काय आपल्या नगरीतल्या चंपक नगरीतल्या काही श्रेष्ठ द्विजांना ब्राह्मणांना बोलावलं आणि सांगितलं की महाराज मला असं स्वप्न पडलं आणि ब्राह्ममुहूर्तावर पडलेली स्वप्न खरी होतात असं मी ऐकलं आहे. म्हणजे काय स्वप्न पडलं राजा? माझे पितर हे नरकात आहेत असं मला कळलं. माझ्यासारखा पुत्र असताना माझ्या पितरांनी नरकवास भोगावा हे मला लांछनीय आहे. मी काय करू यासाठी? ब्राह्मणांनी सांगितलं, हे बघ राजा, तुला स्वप्न पडलं, तू एक काम कर, याचा निराहार करण्याकरता म्हणजे या स्वप्नातून सुटण्याकरता, खरोखर तुझे पितर तुला स्वप्न ब्राह्ममुहूर्तावर पडलं आहे, जर नरकात असतील तर तू उपाय म्हणून तुला सांगतो राजा. इथे जवळच पर्वत नावाचे एक ऋषी आहेत. त्यांचं नावच पर्वत ऋषी होतं. पर्वतावरच राहत होते पण नावच पर्वत ऋषी. अत्यंत अधिकारी आहेत ते. भूत भविष्य वर्तमान तिन्हीचे ज्ञाते आहेत, त्रिकालज्ञ आहेत. तू जा त्यांच्याकडे, ते तुला उपाय सांगतील. गेला राजा. वैखानस नावाचा राजा पर्वत ऋषींकडे गेला, साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं की महाराज असं असं झालंय, मला स्वप्न असं असं पडलं की माझे पितर नरकात आहेत आणि आमच्या राज्यातल्या चंपक राज्यातल्या श्रेष्ठ विद्वज्जनांनी, ब्राह्मणांनी, ऋत्विजांनी मला आपल्याकडे यायला सांगितलं. महाराज मी माझ्या पितरांना नरकातून मुक्त कसा करू शकणार असेल, असं काही असेल तर मला सांगा. त्यांनी शांतपणे सांगितलं, राजा पितरांना नरकातून मुक्त करण्यासाठी तू एकादशी व्रत कर. आणि ती मोक्षदा एकादशी सांगितली, मार्गशीर्ष महिन्यात येणारी एकादशी, त्याचं व्रत कर. या म्हणलं कोण अधिष्ठात्री देवता आहे? कृष्ण तर आहेच, पण दामोदर या नावाने कृष्णाचं जे नाव आहे, कृष्णाचे अनेक नाव आहेत, त्यात दामोदर उखळी बंधनात त्यांना नाव पडलं. मोक्षदा एकादशीला विशेष उपासना जी करायची असते कृष्णाचीच, ती दामोदर नावाने संकल्प करून असते. तू दामोदराची संकल्प करून असं असं व्रत कर. सांगितलं त्याला व्रत कसं करायचं वगैरे. त्याप्रमाणे राजा परत आला. ह्याने तुझे पितर नरकातून सुटतील. आणि पितर नरकात आहेत ही त्याला स्वप्न तरी पडलं, पण मोक्षदा एकादशीचं फळ असं सांगितलं आहे की वाजपेय यज्ञ, आमच्याकडे अनेक यज्ञ आहेत. राजसूय आहे, पुत्रकामेष्टी आहे, वाजपेय यज्ञ आहेत, पुष्कळ यज्ञ आहेत. वाजपेय यज्ञ करण्याचं फळ साधकाला हे व्रत एकादशी केल्याने मिळतं. पुष्कळ लोक तर व्रतस्थ राहून सगळ्याच एकादशी करतात आणि नुसतं करत नाही, त्या दिवशी काहीतरी पुण्यकर्म विशेषत्वाने जास्त करतात, आचरण करतात. कीर्तन ऐकायला तरी जातील, कीर्तन तरी करतील, प्रवचन सेवा स्वतः तरी करतील, इतरांना प्रवृत्त करतील, काही धर्मचर्चा करतील, स्नान संध्या इत्यादी तर नित्यकर्म आहेत त्यांचे. पण इतरही सद्गुरूंनी सांगितलेला जप असेल तर जास्त करतील, अशी विशेष उपासना करतात. राजा वैखानस नगरीत आला. त्यांनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारी ही एकादशी, मोक्षदा एकादशी, त्याला पर्वत ऋषींनी सांगितल्याप्रमाणे आचरण केलं आणि त्याचा उल्लेख असा केला ब्रह्मांड पुराणात. त्यांनी ते आचरण केल्यामुळे ह्या व्रताच्या आचरणाचा परिणाम म्हणून राजाचे पितर नरकवासातून मुक्त झाले. राजा त्यांच्या ऋणातून मुक्त झाला आणि त्यालाही पुढे सद्गती मिळाली, असं ब्रह्मांड पुराणामध्ये या मोक्षदा एकादशीची कथा येते. मी बोललो आहे आपल्याला आधी की आमच्या इथे प्रत्येक एकादशीची 26ही एकादशींच्या कथा आहेत, त्याच्या पुस्तिका मिळतात. पण सर्व कथांना आधार कोणता तरी पुराण ग्रंथ आहे. विनाकारण कोणी लिहिलेलं नाही, कारण ह्या सगळ्या पुराणांचे रचना करणारे महर्षी वेदव्यास आहेत. हो, व्यासच्छिष्टम जगत्त्रयम्. त्यामुळे व्यासांचं वचन अन्य होत नाही. सगळे पुराण एकादशींचे महिमे सांगणारं व्यासांचे वचन अनेक आहेत. श्रोते हो, याप्रमाणे आपण मोक्षदा एकादशी म्हणजे काय, आधी मुळात एकादशी म्हणजे काय
हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता याला गीता जयंती म्हणतात. या विषयाकडे आपण बोलू थोडंसं. याला गीता जयंती असं म्हणतात. द्वापर युगामध्ये रचना सगळी आपल्याला माहिती आहे. द्वापर युगामध्ये कौरव पांडव यांचं युद्ध झालं आणि अर्जुन आहे तिथे. अर्जुन पांडवांचा प्रतिनिधी म्हणण्यापेक्षा पांडवच आहे तो. तिकडे कौरव आहेत. ही सगळी युद्धाची कथा आपल्याला नाही पाहिजे. पण अर्जुनाला मोह झाला, चित्तवृत्ती मोहित झाली, किंग कर्तव्यमूढ झाला आणि म्हणून भगवंतांनी अर्जुनाला इतक्या युद्धाच्या धामधुमीमध्ये भगवद्गीता सांगितली. आणि म्हणून ज्या दिवशी भगवंतांनी अर्जुनाला ही गीता सांगितली तो आजचा दिवस, मोक्षदा एकादशी, द्वापर युगामधली. आणि म्हणून ह्या तिथीला पुढे नाव गीता जयंती द्वापर युगापासून पडलं आहे. तर मोक्षदा एकादशी नाव त्रेतायुगापासून आहे. पण त्याच दिवशी भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केल्यामुळे त्याचं नाव मोक्षदा एकादशी असं पडलं. भगवद्गीता जयंती काय आहे? आमची आर्य संस्कृती आहे नाही, भारतीय संस्कृती. माणसांचे, मुलांचे, स्त्रियांचे, ऋषींचे, संतांचे, सद्गुरूंचे, या सगळ्यांचे आपण जन्मदिवस साजरे करतो. म्हणजे पुरुषांचे करतो ना, पुरुष स्त्रियांचे सगळ्यांचे करतो. अगदी सद्गुरूंपर्यंत जन्मदिवस साजरा करायची पद्धत आहे. त्या परंपरेत ते सद्गुरू असतील त्यांचं करतात जन्मदिवस साजरे. त्यांच्या पश्चातही जन्मदिवस साजरे करतात. आमचे पूज्य प्रल्हाद महाराजचा जन्मदिवस माघ अमावस्या आहे. अजूनही फार मोठ्या प्रमाणात उत्सव साखरखेडा नगरीत होतो. तोच त्या संस्थांचा मोठा उत्सव आहे. त्या संतांच्या जन्मतिथीच्या दिवशी तो जन्मोत्सव साजरा करतात. पण आर्य सनातन धर्म किंवा भारतीय संस्कृती किती महान आहे बघा. आमच्या इथे ग्रंथांचे जन्मदिवस साजरे होतात. गीता जयंती, जे गीतेचा जन्म झाला आहे आज म्हणून जयंतीचा दिवस. अनेक ग्रंथांना भाग्य आहे. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल, ग्रंथराज दासबोध रामदास स्वामींनी जो लिहिला आहे, कल्याण स्वामींनी लिहून घेतला, लेखनिक आहे, त्याचाही जन्मदिवस साजरा होतो. दासबोध जयंती म्हणून प्रसिद्ध आहे. दासबोध जयंती माघ शुद्ध नवमीला दासबोध जयंती मानतात. कारण त्या दिवशी ग्रंथ पूर्ण झाला अशी आख्यायिका आहे. शिवतरगळीत तो लिहिला आहे. भगवद्गीता असो, दासबोध असो, या ग्रंथांच्या जयंत्या म्हणजे जन्मोत्सव साजरे करतो आपण. म्हणून जयंती, भगवद्गीता जयंती, दासबोध जयंती, भगवद्गीतेची जयंती, तिची स्मृती की जो उपदेश भगवंतांनी केला कुरुक्षेत्रावरती, तो तर धामधुमीत. मुळात दासबोधात वर्णन आहे, कृष्ण सांगे अर्जुना सप्तश्लोकी गीता. मुळात श्रीमद भगवद्गीता हे 7 श्लोकांची आहे, तत्त्वज्ञानाने परिपूर्ण आहे. आणि आज गीता जयंती आहे, त्यामुळे गीतेच्या तत्त्वज्ञानाचा आपल्याला थोडासा विचार करायचा आहे, विस्ताराने नाही. कारण भगवद्गीतेचा विस्ताराने 18 अध्याय. आधी श्रीमद भगवद्गीतेची एक बाह्य मांडणी काय आहे आपण लक्षात घेऊ. वेदव्यासाने रचना केली आहे. 700 श्लोक आहेत, 18 अध्याय आहेत आणि अनुष्टुप छंदामध्ये गीता आहेत. 1-2 वृत्त आहेत वेगळे, पण बहुतांश गीता ही अनुष्टुप छंदामध्ये आहे. संवाद आहे, कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे. 700 श्लोक. सुरुवात त्याची धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय, या श्लोकांनी आहे. आणि भगवद्गीतेची समाप्ती यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूतिर ध्रुवा नीतिर मतिर मम, या श्लोकांनी. हे 700 पहिला आणि 700वा श्लोक. असं वर्णन केलं माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये. यत्र योगेश्वर कृष्णो, हा जो श्लोक आहे समारोपाचा, जो संजयाच्या तोंडी आहे, त्याचा अभिप्राय आहे. कारण युधिष्ठिराने त्याला विचारलंच की माझे मुलं आणि पुतळे लढायला गेलेत, काय होणार, किम कुर्वत संजय, पहिल्या श्लोकात विचारलं आहे. पूर्ण मधली गीता सगळी झाली. संपूर्ण तत्वज्ञान अर्जुनाला सांगून झालं. गीतेच्या निमित्ताने अर्जुनाला जीवनाचं तत्वज्ञान, मनुष्य जीवनाचं पूर्ण तत्वज्ञान भगवंताने सांगितलं.
आणि अभिप्राय शेवटचा संजयाच्या मुखात जो यत्र योगेश्वर कृष्ण हा श्लोक आहे, त्याला माऊलींनी असं म्हटलंय, पूर्णोद्गार तयाही 7 शतांचा म्हणजे 700 श्लोकांचा, तयाही 7 श्लोकांचा अभिप्राय आहे हा साचा, जो व्यास शिष्य संजयाचा पूर्णोद्गारू श्रीराम 18व्या अध्यायात आहे. 7 श्लोकांचा एकंदर आवाका घेऊन व्यास शिष्य, तो शिष्य आहे व्यासांचा, संजयाचा पूर्णोद्गार म्हणजे अगदी ठाम मत, हे माझं मत आहे, नक्की होणार, तसं झालं का नाही. यत्र योगेश्वर कृष्ण वेगळा चिंतनाचा विषय आहे श्लोकावर. आपल्याला कोणत्याही श्लोकावर फार चिंतनाचा विषय आणि करायचं नाही. पण गीता जयंती का, तिचं काय महात्म्य, गीता महात्म्य त्यानिमित्ताने आपण पाहणार आहोत. त्यांनी निर्णय केला की यत्र योगेश्वर कृष्ण, की ज्या बाजूने कृष्ण आहे, ज्या बाजूने धनुर्धर पार्थ आहे, तत्र श्रीर विजयो भूते, तिथेच लक्ष्मी, विजय आणि अढळ नीतिमत्ता ही तिथे वास करेल, असा व्यास संजयाचा पूर्णोद्गार आहे. मध्ये सगळं तत्वज्ञान गीतेचं आहे, पायाभूत आहे. आणि एक लक्षात ठेवायचं आपण सर्वांनी नेहमी, की भगवद्गीता फक्त हिंदूंसाठी नाही हा ग्रंथ. तो लिहिला गेला आमच्या आर्य सनातन वैदिक धर्माच्या ऋषीद्वारा, आर्य सनातन वैदिक धर्मातल्या आमच्या उपास्य दैवत कृष्णाच्या द्वारा. पण तो फक्त हिंदूंसाठी नाही. श्रीमद भगवद्गीतेमध्ये कुठे हिंदू शब्द नाही आहे. जो कोणी मनुष्य आहे, जो कोणी मनुष्य देह प्राप्त करून आलेला आहे, हू सो एव्हर इज ए ह्युमन बिईंग, त्याच्यासाठी भगवद्गीतेचं तत्वज्ञान आहे. अर्जुन किम कर्तव्य मूळ झाला, समोर सगळे नातलग आहेत, आचार्य आहेत, गुरु आहेत, म्हणून पहिला अध्याय जो भगवद्गीतेचा आहे तो भगवद्गीतेचा तसा पायाच आहे. अर्जुन विषाद योग त्याला नाव आहे. प्रत्येक अध्यायाला वेगळी नावं आहेत. आणि मग त्याला भगवंतांनी जीवनाचं तत्वज्ञान सगळ्या अंगाने सांगितलं. विशेषतः 3 अंग जी मनुष्य जीवनामध्ये परमेश्वर प्राप्तीचे 3 मार्ग आहेत. भागवतात श्लोक आहे याविषयी. मार्गास्त्रयोमया प्रोक्ता नृणां श्रेयो विदित्सया, 11व्या स्कंदात श्लोक येतो हा उद्धव गीतेमध्ये. मार्गास्त्रयो म्हणजे 3 मार्ग मी सांगितलेत उद्धवा. मार्गास्त्रयोमया प्रोक्ता नृणां श्रेयो म्हणजे मनुष्याच्या भल्यासाठी, नृणां श्रेयो विदित्सया, ज्ञानं कर्मंच भक्तींच, ज्ञान कर्म आणि भक्ती, नोपायो न्योस्ति कुत्रचित, या 3 शिवाय कुत्रचित दुसरा मार्गच नाही. या 3ही मार्गांचं प्रतिपादन ज्ञान, भक्ती आणि कर्म, किंवा कर्म उपासना आणि ज्ञान उपासना म्हणजे भक्तीच. रामदास स्वामींनी दासबोधात त्याचा उहापोह खूप केला. दासबोध असो, ज्ञानेश्वरी असो. ज्ञानेश्वरी तर भगवद्गीतेवरचं भाष्यच आहे. कर्म उपासना आणि ज्ञान, त्रिकांड वेद प्रमाण, ज्ञानाचे होते विज्ञान, परब्रह्मी श्रीराम. 30 बैठक इथे आहे. मार्गास्त्रयोमया प्रोक्ता, भगवान म्हणतात आहे, हे उद्धवाला सांगतात नाही, 3च मार्ग मी सांगितले, कर्म, भक्ती आणि ज्ञान. आणि या 3हींचा उहापोह हा भगवद्गीतेमध्ये आहे. पण या सर्वांचा हेतू काय? भगवद्गीता तर भगवंताच्या मुखातून आली आहे. या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात विनिसृता, असं व्यासांनी लिहिलं आहे की स्वतः भगवंतांच्या मुखातून ही वाणी आली असल्यामुळे भगवद्गीता ही भगवद्वाणी आहे, भगवत वचन आहे. आणि असं नेहमी लक्षात ठेवूया आपण की भगवद्वाणी, भगवत वचन हे नेहमी जीवाच्या हितात असतं. कृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली, हे बरोबर आहे. पण अर्जुन हा सर्व जीवांचं प्रतिनिधित्व करतो आहे. आणि भगवान श्रीकृष्ण जिथे जिथे गीतेत आलं, श्रीकृष्ण उवाच नाही आहे, श्री भगवान उवाच असं आहे. म्हणजे ईश्वर, म्हणजे भगवद्गीता हा जीव आणि ईश्वर याचा संवाद आहे. हे आपल्याला थोडंसं पुष्पिकेत जर आपण शिरलो तर आपल्या लक्षात येईल. पहा, पुष्पिका म्हणजे प्रत्येक अध्याय, 18 अध्याय, प्रत्येक अध्यायाला योगच म्हटलंय भगवंतांनी. व्यासांनी योग नाव दिलंय त्याला. आणि योग शब्दाकडे आधी वळू, ते पुष्पिकेत आहेच. पुष्पिका म्हणजे प्रत्येक अध्याय संपल्यानंतर
की आता अध्याय संपतो आहे. इति अथनी प्रारंभ आणि इतिनी शेवट. अथ हे प्रारंभ सुचवणारं अव्यय आहे आणि इति हे शेवट सुचवणारा अव्यय आहे. म्हणून ओम तत्सत इति यांनी भगवद्गीतेची पुष्पिका प्रत्येक सुरू होते. म्हणजे प्रत्येक अध्याय तो जितके श्लोक त्याचे आहेत तेवढे संपल्यानंतर जी काही रचना असते 2-3 ओळींची त्याला पुष्पिका म्हणतात. सर श्रीमद भगवद्गीतेची पुष्पिका अशी आहे. कोणत्या अध्यायाची? योग नाम नंतर टाकू. हरि ही ओम तत्सदिति श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे. मग भक्तियोगो नाम 12ोऽध्याय, अर्जुन विषाद योगो नाम 1मोऽध्याय वगैरे वगैरे. असे कर्मयोग नाम, ज्ञानयोग नाम, असे वेगवेगळे नाम. प्रत्येकाला योग म्हटलं. ओम तत्सत इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु असं म्हटलंय. पुष्पिकेमध्ये वचनावरून हे सिद्ध होत आहे आणि तसं व्यासांनी वाणी पण लिहिली आहे. उपनिषत्सु उपनिषदांच्या सगळा सार काढून वेदव्यासांनी एक श्लोक लिहिला आहे. प्रारंभीचे श्लोक जेव्हा आपण म्हणतो गीता वाचनाच्या वेळी, पठणाच्या वेळी, तेव्हा सर्वोपनिषदो गावो, सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदना पार्थो वत्स सुधीर भुक्ता दुग्धं गीतामृतम महत् असं आपण म्हणतो. सर्वोपनिषदो गावो म्हणजे काय? सर्व उपनिषदांचं, उपनिषदरूपी गायींचं गावो म्हटलंय. गाव म्हणजे काय? सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन. भगवान श्रीकृष्णांनी उपनिषदरूपी उत्प्रेक्षा वापरली आहे. गायींचं दोहन करून कोणाला दिलं? पार्थो वत्स सुधीर भोक्ता. पार्थ म्हणजे अर्जुन, अर्जुन रूपी वासराला, कारण तो उत्सुक आहे ऐकायला हे तत्वज्ञान. तो भगवंतांचा भक्त आहे. त्यांनी स्वतःला सखा म्हटलंय. हो, अर्जुनाचं काही साधारण प्रकरण नाही आहे बरं का. अर्जुन फार मोठा साधक भक्त आहे. सखे इति मत्वा हे कृष्ण यादव हे सखे की 11व्या अध्यायात वर्णन आहे. सखे इति मत्वा प्रसभम यदुत्तम. तो सखा आहे. सखा म्हणजे सख्य भक्ती करणारा. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वर्तनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन. आत्मनिवेदनाच्या आधीची पायरी थोडीशी ही सख्य आहे. सख्य कुठे संपेल आणि आत्मनिवेदन कुठे सुरू होईल ही नाही नीट कळत. जवळजवळ एकरूपच. सख्याचा शेवट आत्मनिवेदनात होतो. अर्जुन सख्य भक्तीत आहे. भगवंतांच्या जवळजवळ ऐक्यात जाणार आहे आणि त्यामुळे त्याचं निमित्त करून भगवंतांनी उपनिषदरूपी सर्व गायींचं दूध काढून, याचा अर्थ सर्व उपनिषदांचा सार हे भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे. पुष्कळ उपनिषद आहेत, मुख्य 10 आहेत, पण तशी 108च्या वर आहेत. या सगळ्या उपनिषदांमध्ये एकंदर ब्रह्मवस्तूचं वर्णन आहे, जीवाचं वर्णन आहे आणि सार सर्वांचं एकच आहे. सांगणं एकच आहे. सगळ्या उपनिषद ग्रंथांचं एकच सांगणं आहे. जे आचार्यांनी आचार्य म्हणाले मी पूर्ण 2 श्लोकात कशाला, एका श्लोकात आपल्याला सांग. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी, आचार्यांचा श्लोक आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव न अपरः. संपलं तत्वज्ञान. की हा जीव हा वेगळा नाहीच आहे. न अपरः. जीवो ब्रह्मैव न अपरः. ब्रह्मवस्तूशी त्याचं ऐक्य आहेच, पण त्याला अविद्येमुळे, अज्ञानामुळे कळत नाही आज. आणि त्यामुळे ते कळवून द्यायची गरज आहे. बाकी तो आहेच ब्रह्मरूप. जीव ब्रह्मैव न अपरः आचार्यांनी म्हणूनच टाकलं. आणि हे सगळ्या उपनिषदांचं हेच सार आहे. सर्व उपनिषदांमध्ये हाच विषय वेगळ्या वेगळ्या अंगांनी आलेला आहे. तुम्ही ईशावास्य घ्या, कठोपनिषद घ्या, तैत्तिरीय घ्या, छांदोग्य घ्या, बृहदारण्य, कोणतंही उपनिषद, त्यामध्ये हीच चर्चा, अंतिम निर्णय हाच आहे. जीव ब्रह्मैव न अपरः. आणि इथे अर्जुन जीव भूमिकेत आहे, भगवान श्रीकृष्ण भगवान भूमिकेत आहे. भगवान आणि ब्रह्मवस्तू वेगळे नाहीच आहे. फक्त भगवान असताना मायेचा आश्रय करून घेतात, मायापती आहेत म्हणून ते ईश्वर आहेत. ईश्वर म्हटला की माया आलीच.
ईश्वरातून माया वगळली की ते ब्रह्मच आहे, ईश्वर ब्रह्मच आहे. जीव ब्रह्मैवना परा म्हणून भगवद्गीता हा संवाद सुपनिषत्सु अर्जुनाला काय देणार आहे? संवाद रूपाने आहे. शिष्याला गुरु संवाद त्याच्याशी कधी करतात? कारण अर्जुन काय आधी शिष्य नाही आहे, ज्ञानाधिकारी आहे पण शिष्य झाला नाही आहे. पण जेव्हा भगवद्गीतेचा द्वितीय अध्याय ज्यामध्ये भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाला खऱ्या अर्थाने प्रारंभ होतो, दुसऱ्या अध्यायात सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग, त्यामध्ये अर्जुनाच्या मुखात एक वचन आहे, यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे, यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शादिमान्तां प्रपन्नम्. जे माझ्या श्रेयाचं आहे, भल्याचं आहे, निश्चित आहे माझ्या भल्याचं, ते ब्रूहि म्हणजे ते मला सांग, मी तुझा शिष्य झाला. आणि ह्या श्लोकामध्ये अर्जुनाच्या मुखात जे व्यासाने लिहिलं आहे, या श्लोकात अर्जुनाने भगवद्गीता श्रवणासाठी म्हणजे भगवद्गीतेचं तत्वज्ञान श्रवणासाठी शिष्यत्वाची भूमिका घेतली. शिष्यस्तेहं शादिमान्तां प्रपन्नम. आता मी तुला शरण आलोय, प्रपन्न म्हणजे शरण आलोय, शिष्य म्हणून तुला शरण आलोय, मला उपदेश कर. आणि मग भगवान भगवद्गीता जिथे बोलायला लागले, भगवंतांच्या मुखात जो पहिला श्लोक तत्वज्ञानाच्या अंगाने आहे, कारण पहिल्या अध्यायात अर्जुनाने पुष्कळ काही स्वतःच बडबड केली आहे. म्हणजे असं आहे आणि तसं आहे आणि तसं आहे, कुळाचा नाश होईल, असं होईल तसं होईल आणि त्याने ते होईल, तोच बोलत गेला. अरे तू तर फार ज्ञानी झालास रे, भगवान म्हणाले. मग शरण गेला आणि भगवंतांनी भगवद्गीतेचा उपदेश सांगायला प्रारंभ जिथे केला श्रोते हो, त्याला पहिला श्लोक यासाठी म्हणतात, तत्वज्ञानाच्या अंगाने भगवंतांनी केलेला उपदेश पहिला या श्लोकात येतो, अशोच्यानन्व शोचस्तम प्रज्ञावादंश भासते गतासून गतासूश्च नानुशोचंती पंडिताः. हा भगवद्गीतेच्या उपक्रमाचा श्लोक असं म्हणतात, उपसंहार यत्र योगेश्वर. पण हा उपक्रमाचा श्लोक आहे, इथून तत्वज्ञान सुरू होत आहे. आपण त्याच्या अर्थात जाणार नाही. अशोच्यानन्व शोचस्तम, का शोक करतोस वगैरे वगैरे. श्रोते हो, कुठून आपण विषयाला चिंतनाला प्रारंभ केला? पुष्पिकेपासून. हरि ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम. मग भगवंतांनी अर्जुनाचं निमित्त करून म्हणजे ईश्वराने जीवाला अर्जुनाचं निमित्त करून जे तत्वज्ञान दिलं, हे भगवद्गीतेचं सारभूत तत्वज्ञान पुढे प्रगट झालं. सगळं तत्वज्ञान सांगितलं की तुला वर्णाश्रम इत्यादी सांगून तू क्षत्रिय, तुला लढावंच लागेल, तू इथून पळून जाणं बरोबर नाही वगैरे, यासाठी भगवंतांनी पूर्ण सांगितलं. त्याला मोह झाला होता. भगवंत उपदेश करतात आहे आणि भगवंत बोलतात आहे, उपदेश करतात आहे आणि मोह जाणार नाही असं होऊ नाही शकत. त्यासाठी ईश्वराची ती योजना आहे. आणि शेवटी अर्जुनाने कबुली दिली आहे. ब्रह्मविद्यायाम, त्याला ब्रह्मविद्याच दिली त्या निमित्ताने. 9व्या अध्यायाचा प्रारंभ बघा आपण कसा आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षावगमन धर्मम सुसुखम कर्तुमव्ययम. किंवा इथे ते गुह्यात गुह्यतरम मया श्लोक पुष्कळ आहेत. 15व्या अध्यायात पहा, एवं बुद्ध्या बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत इथे गुह्यतम. हे सगळं गुह्य तुला सांगितलं आहे. गुह्य याचा अर्थ अत्यंत गहन आणि गुप्त असं तत्वज्ञान हे भगवान त्याला सांगतात आहे. आणि सगळं तत्वज्ञान शांतपणे अर्जुनाने ऐकून शेवटी परिणिती काय झाली म्हणजे भगवद्गीता अर्जुनाला सांगण्याचा परिणाम काय झाला. आज गीता जयंतीच्या निमित्ताने आपण फक्त अर्जुनाला झालेला मोह आणि त्याचा संपलेला मोह हे 2च श्लोकांवर थोडासा विचार करतोय. मध्ये पुष्कळ काही काही सर्व धर्मांपरित्यज्य छान श्लोक आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती आहे. पुढे भगवंतांनी प्रतिज्ञा केला आहे, मन्मना भव मद्भक्तो भव मद्भक्तो भव. पुष्कळ भगवंतांनी सांगितलं आहे. पण शेवटी या सगळ्या सांगण्यामुळे, ब्रह्मविद्येच्या उपदेशामुळे अर्जुन जीवभूमिकेत आहे. जीव आणि ईश्वरांचा संवाद आहे. गुह्यतम विद्या दिलेली आहे. श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे. आणि त्यामुळे अर्जुनाचा पुढे मोह गेला आहे. अर्जुनाने कबुली दिली आहे 18व्या अध्यायामध्ये
नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनं तव, असं अर्जुनाने कबुली दिली आहे. शेवटी गेला मोह. जेव्हा अर्जुनाला मोह झाला, समोर सगळे नातेवाईक गुरु आचार्य पाहिले. हे माझेच आहेत, काके मामे आहेत, आता यांना कसं मारणार मी. पुष्कळ बोलला काय की किंग कर्तव्य मूळ झाला आणि धनुष्यबाण खाली टाकलं. रथोपस्थ उपाविशत, इथे पहिला अध्याय संपतो ना. विसृज्य सहशरण चापम रथोपस्थ उपाविशत, धनुष्यबाण टाकून खाली पडला, मोहित झाला, काय करू सुचेना. आणि शेवटी भगवंतांना कबुली दिली 18व्या अध्यायात, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेहा, मला संदेह गेला आता. करिष्ये वचनं तव, काय निमित्त मात्रम भव सव्यसाचे, मी तयार आहे, आता धनुष्य चाललाय. पुढे त्यांनी युद्ध केलं वगैरे. हा भगवद्गीतेच्या त्याच्यावरच्या संस्कारानंतरचा भाग आहे. त्यांनी युद्ध वगैरे केलं, यशस्वी झाला, पांडवांना राज्य मिळालं. पण भगवद्गीतेचं हे तत्त्वज्ञान ऐकून अर्जुनाचा मोह गेला, असं लक्षात ठेवा. पण अर्जुनाला मोह झाला, किंग कर्तव्य मूळ झाला. कारण मोहाचा नेमका परिणाम जो शास्त्रग्रंथ बोलतात, मोह ह्या जीवाला अविवेकी करतो. आणि अविवेकी चित्त झालं की ते शोकग्रस्त होतं, अशी ही अनर्थ परंपरा आहे. मोह, अविवेक, शोक, दुःख अशी अनर्थ परंपरा आहे. मग शोक दुःख नाही जायचे असतील तर चित्ताला विवेक करता आला पाहिजे. आणि तो विवेक भगवंतांच्या सान्निध्यात गीता उपदेशामुळे अर्जुनाला झाला. शेवटी माऊलींना याच्यावर भाष्य करावं लागलं. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, असणेच की श्रीराम. भगवंतांचं सान्निध्य मिळालं. आणि 18व्या अध्यायात माऊलींनी फार सुंदर बहारीच्या ओव्या सगळ्या लिहिल्या आहेत. हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैत न मोडता केले आपणा ऐसे अर्जुना. श्रीमद भगवद्गीता हे तत्वज्ञान श्रीकृष्णार्जुन संवादे मग भक्तियोगो नामासो, योग शब्दाचा खरा अर्थ जोडणे असा होता. त्यात युज धातू आहे. मग कोणाला जोडायचं आहे? हा जीव आणि ब्रह्मवस्तू परमात्मा हे जोडायचे म्हणजे जोडलेलेच आहेत. पण आपण ब्रह्मरूप आहोत एवढंच जीवाला कळण्यासाठी ही इतकी सगळी भगवद्गीतेचा उपक्रम भगवंतांनी घेतला. श्रोते हो, आर्य सनातन वैदिक धर्मामध्ये भगवद्गीता हा अत्यंत पायाभूत, सर्व आमच्या धर्मग्रंथांचा पाया आणि आधार भगवद्गीता आहे. याच्यावर अनेकांची टिपका टिप्पणी पुढच्या काळात आहे. पण सर्वात भाष्य म्हणू आपण श्रीमद आद्य शंकराचार्य यांचं गीता भाष्य हे सगळ्यांना पाहावंच लागतं. पुढे अनेक विद्वानांनी यांना स्पर्श केला. लोकमान्य टिळकांनी केला, जय कृष्णमूर्तींनी केला, राधाकृष्णांनी केला, इकडे विनोबा भावेंनी केला. पण सर्वात जास्त चांगली टीका एक तर आचार्यांची आणि भाष्यकारात ते वाट बसतो असं जे आमच्या माऊलींनी म्हटलं. ओम नमो ज्या अध्यायापासून माऊलींनी ज्ञानेश्वरी प्रत्येक श्लोकावर सुंदर सुंदर भाष्य कर, जवळजवळ 9,500 ओव्या भगवद्गीतेच्या 700 श्लोकावर माऊलींनी निवृत्तीनाथांच्या आशीर्वादाने केल्या, वरदहस्तांनी केल्या. पण माऊलींनी भगवद्गीतेबद्दल काही म्हटलेले आहेत 2-3 ओव्या, तेवढ्या पाहू आपण. कारण गीता जयंती आहे, माऊलींच्या 2-3 ओव्या पाहू. 18व्या अध्यायातल्या आहेत. हे गीताशास्त्र विख्यात सकल शास्त्रांचे मथित, आत्मा जेणे हस्तगत रत्न होय श्रीराम. 18व्या अध्यायात ओवी आहे. हे गीताशास्त्र विख्यात अतिशय प्रसिद्ध असं शास्त्र आहे. सकल शास्त्रांचे मथित, अनेक धर्मशास्त्र ग्रंथ आहेत आमच्याकडे, 6 शास्त्र आहेत, पुष्कळ ग्रंथ आहेत, उपनिषद आहेत, अनेक ग्रंथ आहेत. पण या सर्व ग्रंथांचं सार मथित हे गीताशास्त्र विख्यात सकल शास्त्रांचे मथित. मथित म्हणजे सार किंवा मंथन करून काढलेलं. तिथे मथित शब्द जो आहे, सर्व शास्त्रांचे मथित म्हणजे सर्व शास्त्रांचं मंथन करून श्रवण करून काढलेलं जे आहे ते साररूप ही भगवद्गीता आहे. मग त्यांनी काय होईल? हे सेवन केल्याने फळं दिलं आहे. आत्मा जेणे हस्तगत रत्न होय श्रीराम. सुंदर होय माऊलींची. बरं, कोणी म्हणेल की आम्हाला अर्थ नाही काय पाहायला वेळ, आम्ही वाचू फक्त. त्याची माऊलींनी ओवी लिहिलं आहे.
तैसे श्रवणे, कोणी फक्त श्रवणाला गेले गीतेच्या प्रवचन ऐकायला. पाठे, श्रवणे अर्थे पठणे, गीता निधी मोक्षार होते. भगवद्गीता मोक्षच फळ देते. श्रवणे अर्थे पाठे गीता निधी मोक्षार होते. जैसे समर्थदाता कवणाते नास्ती न म्हणे. माऊलीने पुढे उभी लिहिली आहे. गीता पाठकासी असे, गीता पाठकासी असे, फळ अर्थज्ञाची सरीसे. एखाद्या मनुष्याने, व्यक्तीने, आहेत पुष्कळ व्यक्ती नियमाने 1 अध्यायाचं पठण रोज करतात गीतेच्या. माझ्यात पाहण्यात अशी साधक आहेत, आपले पाहण्यात असतील, की संपूर्ण भगवद्गीतेचा रोज 1 पाठ, पूर्ण गीता आणि विष्णू सहस्रनाम या सर्वांचा 1 पाठ करणारे अनेक मंडळी आहेत. पण माऊली म्हणतात गीता पाठकासी असे, फळ अर्थज्ञाची सरीसे, गीता माय नेण तसे, जाणे ताने श्रीराम. जाणे ताने म्हणजे अर्थाकडे पाहून, जसं आचार्यांचं भाष्य आहे, अनेक विद्वानांचे आहेत, अनेक प्रवचनकारांचे याच्यावर छान निरूपण आहे. गीता पाठकासी असे, जे अर्थाच्या अंगाने जाऊन गीतेचा अर्थ समजून घेतात आणि मग आचरण करतात. पण माऊली म्हणतात गीता पाठकासी असे. पाठक म्हणजे फक्त पठण, रोज म्हणणं. आम्ही अर्थांना आम्हाला नाही, इतकी आम्हाला बुद्धी कमी आहे आमची, आम्हाला वेळ नाही. गीता पाठकासी असे, फळ अर्थज्ञाची सरीसे. अर्थज्ञाला जे गीतेच्या एकंदर उपदेशाचं फळ मिळेल तेच गीता पाठकाला मिळतं. कारण गीता माय नेणत असे. गीता जर माऊली आहे, तिला हे नाही माहीत जाणे आणि ताने. जाणकार कोण आहे, अर्थज्ञ कोण आहे आणि तानं बालक कोण आहे, गीतेला नाही कळत. तिच्यासाठी दोन्ही मुलंच आहे. आमच्या इकडे विनोबा भावे आमचे सत्पुरुष होऊन गेले, गीतेचे चिंतक होते. गीता प्रवचन नावाचं त्यांचं एक पुस्तक फार आधी, त्यांना भारतभूमीच्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये त्यांना कधी कारागृहात जावं लागलं. गेले कारागृहातही त्यांनी हे चिंतन सुरू ठेवलं. त्यांनी कारागृहात सर्व कैद्यांच्या समोर मांडलेलं चिंतन भगवद्गीतेवरचं पुढच्या काळात गीता प्रवचने या नावाने प्रसिद्ध झालं. अजूनही ते पुस्तक उपलब्ध आहे, पुष्कळ आवृत्ती निघाल्या. त्यांनी मराठीमध्ये सुद्धा गीतेचं भाषांतर प्रत्येक श्लोकाचं केलं. फार सुंदर आहे पहा. त्यांनी गीतेला आई म्हटलंय. पहिला 1 श्लोकाचं समश्लोकी म्हणतो फक्त. गीता ही माऊली माझी, मी तिचा बाळ नेणता, इथून सुरुवात केली. गीता ही माऊली माझी, मी तिचा बाळ नेणता, पडता रडता घे उचलवणी कडेवरी. किती छान आहे. आई म्हणतात गीतेला, आणि तेच माऊलींनी सुद्धा ओवीत आई म्हटलंय. गीता पाठकासी असे, फळ अर्थज्ञाची सरीसे, गीता माय नेण तसे, जाणे ताने श्रीराम. श्रीमद भगवद्गीता माऊलींची खूपच भारीची टीका प्रत्येक श्लोकावर आहे. काही ठिकाणी तर आपण इतकं रमून जातो. जे वाचणारे जाणकार आहेत ते इतके सुंदर दृष्टांत, उपमा माऊलींच्या अतिशय प्रभावी आणि प्रासादिक वाणी आहे. निवृत्तीनाथ समोर बसलेले आहेत, नेवाशाला रचना झालेली आहे. आणि माऊली विष्णूच आहे. ज्ञानेश्वर भगवान विष्णू हो. भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रात गीता सांगायला 5000 वर्षाचा काळ होऊन गेला. युद्धाची धामधूम पूर्ण इतक्या विस्ताराने सांगता आलं नाही अर्जुनाला. आणि भगवान स्वतः म्हणाले की पुढच्या काळामध्ये मला त्याच्यावर अजून विस्ताराने सांगायची इच्छा होण्याकरता मी अवतार घेतोय. म्हणून ह्या कलियुगात आत्ता एक 700-750 वर्षापूर्वी भगवान श्री विष्णूंनी म्हणजे कृष्णाने एक अवतार घेतला, ज्ञानेश्वर माऊली नावाने. आणि मग खूप विस्ताराने तत्त्वज्ञान दिलं. श्रोते हो, भगवद्गीतेची उंची नाही म्हणत त्याला मी, ती आमच्या सर्व आर्य सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीचा पाया भगवद्गीता आहे. हे सगळ्या जगाने आता मान्य केलं आहे. सध्या गीतेचा खूप प्रचार प्रसारही सुरू आहे. होते गीता धर्म मंडळ पुण्याला आहे. 100 वर्ष होऊन गेले. लोकमान्य टिळकांच्या जयंतीला सुरू केलं होतं त्यांनी. 100 वर्ष होऊन गेले. अखंड गीता प्रबोधनाचं, पठणाचं, पाठणाचं, अध्यापनाचं अखंड कार्य सुरू आहे. स्वतंत्र वास्तूपण आहे त्यांचं. आणि यामधून उपक्रम अनेक घेतात. काही दिवसांपूर्वी आम्ही पुण्याला वास्तव्याला होतो. जेव्हा 100 वर्ष गीता धर्ममंडळाच्या स्थापनेला झाली तेव्हा एकाच वेळी 60,000 लोकांना एकत्र आणून
एका कॉलेजच्या मैदानावरती एका दिवशी सामूहिकपणे भगवद्गीतेचं पठण 60,000 माणसांनी केलं. ठिकठिकाणी उपक्रम सुरू आहेत. गीता धर्म मंडळ आहे. त्याचप्रमाणे परमादरणीय गोविंद देवगिरी महाराज म्हणजे किशोरजी व्यास पूर्वाश्रमीचे यांनी सुरू केलेला उपक्रम गीता परिवार सुरुवात त्यांनी कोविडच्या काळात केली. पण आज लक्षावधी लोक संपूर्ण जगातून गीता पठणामध्ये सहभागी आहेत. अनेकांना गोडी निर्माण होते आहे. त्यांचे आचार्य म्हणजे अध्यापकही शिकवणारे फार छान शिकवतात, अर्थही प्रतिपादन करतात. गीतेची गोडी वाढती आहे, हे फार चांगलं लक्षण या काळात आहे. कारण श्रीमद भगवद्गीता ज्याची आज जयंती आहे, गीता जयंती आहे ना, म्हणून तिच्याविषयी थोडंसं आपण बोलतो आहोत. खूप गोडी वाढते आहे घराघरात. आणि आपलंही उत्तरदायित्व आहे की ज्याला कोणाला गीता निदान एखादा अध्याय येत असेल ते आपण पुढच्या काळात काही मुलांना ज्यांना येत नाही त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण करावे करवावे, आपण धरावे धरवावे, आपण विवरावे विवरावे, भक्तिमार्गाशी शिरा, आपण अवचिता मरोनी जावे, मग भजने कोणे करावे, या लागी भजनाशी लावावे, बहुत जन शिरा, दासबोधात लावावे. करावं, आपण शिकवावं. भगवद्गीतेचा प्रचार जर आपण करीत गेलो तर आपल्यावर भगवंताची प्रसन्नता होते, कृपा होईल. कारण त्याची आहे त्यांनी सांगितलेली आहे. या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात निसृता, असं वर्णन ऐकलं ना आपण. तर भगवद्गीतेचा आपणही पाठन करावं, इतरांना ते करायला प्रवृत्त करावं. खूप चांगले चांगले उपक्रम आहेत, अनेक आहेत. चिन्मय मिशन आहे, इस्कॉन आहे, रामकृष्ण मठ आहे. त्या परंपरा भगवद्गीतेचा खूप प्रचार करायचा प्रयत्न करतात. कारण भगवद्गीता आमच्या भारतीय संस्कृती आर्य सनातन धर्माचा पायाभूत ग्रंथ आहे. मनुष्याच्या जीवनाला तत्वज्ञानाचं अंग असावं, म्हणजे मानवी जीवनाच्या तत्वज्ञानाचा सगळा गाभा सगळ्या ग्रंथात आहे. दासबोधात आहे, ज्ञानेश्वरीत आहे, एकनाथी भागवतात आहे, श्री गुरुचरित्रात आहे. पण भगवद्गीतेपासून तो पायाभूत आहे. 5000 वर्षापूर्वीची भगवद्गीता आहे. एक लहानसा प्रसंग सांगतो की भगवद्गीतेची उंची किती आहे. घडलेला प्रसंग आहे. स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले. तिथे भगवद्गीतेचा उपनिषदांचा सतत प्रचार भाषणातून करायचे. त्यांच्याजवळ पुस्तक असायचंच. पण तिकडच्या ख्रिश्चन मिशनरींना हे काही फार आवडायचं नाही. ख्रिश्चन मिशनरींनी एकदा स्वामींना बोलावलं, रात्रभर तिथे मुक्काम करायला लावला आणि तिथे अनेक इतर धर्मग्रंथ म्हणजे त्यांच्या बायबलपासूनही सर्व धर्मांचे आणले होते. आणि भगवद्गीता स्वामींनी सर्व जण वर ठेवली. त्यांना काही तेव्हा पावलं नाही की खाली सगळे धर्मग्रंथ इतर धर्मांचे, वरती भगवद्गीता. त्यांना ते खुपलं डोळ्यात. रात्री स्वामीजी झोपले तिथे. स्वामींच्या चरित्रामध्ये याचं वर्णन केलं आहे सत्यनारायण मुजुमदारांनी. स्वामींनी पाहिलं, पुस्तक वर ठेवलं. या मिशनरींना काही ते बांधवलं नाही. त्यांनी ते पुस्तक रात्री गुपचाप काढलं आणि सगळ्यात खाली ठेवलं. दुसऱ्या दिवशी स्वामीजी उठले. ते मिशनरी आले. स्वामीजींनी पाहिलं, आपण जे पुस्तक वर ठेवलं होतं हे सगळ्यात खाली ठेवलं आहे. ते म्हणाले, स्वामीजी पहा, भगवद्गीता आमचे ग्रंथ किसे वर वर छान तत्वज्ञान, तुमची गीता दबून गेली, सगळ्यात खाली आहे. स्वामीजी हजार जबाबी होते, प्रसंगावधानी होते. ताबडतोब काय उत्तर द्यायचं स्वामीजींनी ठरवून थोडी उत्तर दिलं. स्वामीजी म्हणाले, खूप छान केलं तुम्ही. सगळ्यात खाली गीता गेली ना, ठेवलीस ना, खूप छान केलं. कारण सगळ्यात खाली काय असतं? एखादी आपण इमारत बांधतो, एखादा किल्ला बांधतो, सगळ्यात खाली काय असतं? त्याला पाया म्हणतात, बेस. आणि त्या पायावर सगळी इमारत उभी राहते. वरती 15-20 पुस्तकं ठेवली होती, ग्रंथ ठेवले होते. म्हणून स्वामीजी म्हणाले, तशी आमची भगवद्गीता सर्व धर्मग्रंथांचा, सर्व पंथातल्या, सर्व धर्मातल्या धर्मग्रंथांचा भगवद्गीता पाया आहे. त्यांच्या मनाखाली गेल्या. कशासाठी? आपल्याला की ख्रिश्चन मिशनरींचा अपमान नाही करायचा. स्वामीजींच्या हजार जबाबीपणामुळे आणि त्यांचं जे वाक्य आहे ते अतिशय महत्त्वाचं. खरोखरच श्रीमद भगवद्गीता हा सर्व धर्मग्रंथांचा, जगातल्या सर्व धर्मग्रंथांचा पाया आहे. आणि म्हणून आजही गीता जयंती आपण साजरी करतो. गीतेचं हे तत्त्वज्ञान वाचणे, अभ्यासणे, आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे. मी जर जीव आहे,
माझा जर मोह मला दूर करायचा आहे, माझा अविवेक दूर करायचा आहे, म्हणजे पर्यायाने मला शोक आणि दुःखातून मुक्ती हवी आहे. कारण दुःख आणि शोक आपल्या वाट्याला सतत जीवनात असतात. जीव म्हटला की तो सुखी दुःखी किंवा शोकचिंता यामध्ये गुंतलेला असतो. या सगळ्या परिणामांमधून जाऊन जीवाचं जे मुळात ध्येय आहे, त्याला परमात्मा स्वरूप व्हायचं आहे, ते जर प्राप्त करायचं असेल तर भगवद्गीतेचं चिंतन होणं आवश्यक आहे. आणि म्हणून आजच्या या पवित्र दिवशी मोक्षदा एकादशी, माऊलींचे ज्ञानेश्वरीत ओविया आचार्यांचं भाष्यही तसंच आहे. भगवद्गीतेबद्दल आचार्यांनी प्रास्ताविकामध्ये एक छान वचन लिहिलं आहे की गीतेचं नेमकं काय उद्देश आहे. श्रीमद भगवद्गीतेवर मी भाष्य लिहितो आहे, भगवद्गीतेचं नेमकं उद्दिष्ट काय आहे. त्यांनी एक वचन लिहिलं आहे, तस्यास्य गीताशास्त्रस्य संक्षेपतः प्रयोजनं परम निश्चयसः. निश्चयस म्हणजे मोक्ष, आणि परमनिश्चयश हा भगवद्गीतेचा सर्वात मोठा हेतू काय असेल तर जीवाला मी ब्रह्म आहे समजून देणं आहे. तस्यास्य गीताशास्त्राचं संक्षेपतः एका वाक्यात सांगितलं. हे आचार्यांनी सांगितलं आहे. माऊलींनी 18व्या अध्यायात ओवी वापरली आहे. कारण जीव हा मोहग्रस्त का आहे, अविवेकी का आहे अविद्येनं. मग माऊलींनी बरोबर ओवी लिहिली की गीतेचा एकंदर तात्पर्य काय. 18व्या अध्यायात ओवी येते, येथ अविद्यानाश हे स्थळ, येथ अविद्यानाश हे स्थळ, मोक्षोपादान हे फळ, यया दोहेसी केवळ साधन ज्ञान. अगदी आचार्यांच्या भाष्याच्या अनुषंगाने आहे किंवा श्रुतींच्या आधारे आहे. ज्ञानात एव तू कैवल्यम, श्रुतीच. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम ह्या विद्यते, भगवद्गीतेत भगवान बोलले. आणि म्हणून माऊलींची ओवी, अविद्यानाश हे स्थळ, अविद्या पूर्ण संपावी, मोक्षोपादान हे फळ, आणि या जीवाला मोक्ष प्राप्त व्हावा. मोक्षोपादान या दोयसी साधन, दोयना साधन काय, ज्ञान. आणि ते ज्ञान होणं हे जीवाचं हेतू आहे, कर्तव्य आहे, परमहेतू आहे. ते जीवाला प्राप्त भगवद्गीतेच्या अभ्यासाने पठणाने होतं. म्हणून आज गीता जयंती आहे. आपण सगळेजण भगवद्गीतेचे उपासक आहात. वाचावे रोज, जेवढं शक्य होईल तेवढं, जेवढं शक्य होईल. 1 अध्याय, 2 अध्याय, 3 अध्याय. बोललोय मगाशी, अनेक साधक रोज पूर्ण भगवद्गीता पाठ करतात. आणि एवढंही नसेल शक्य तर एक युक्ती आहे जी आचार्यांनी बोललेलं एका ठिकाणी. श्रीमद भगवद्गीतेचा अंतिम श्लोक, ज्याचं उच्चारण अगदी सुरुवातीला आजच्या चिंतनाच्या आपण केलेलं आहे, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हा जो श्लोक आहे संजयांच्या तोंडी, हा एकक श्लोकी गीता याला म्हणतात. ह्या श्लोकाला आचार्यांनी एकक श्लोकी गीता म्हटलं आहे. एक श्लोकाची गीता आहे. जर आपल्याला वेळ नसेल, व्यस्तता आहे, नाही आम्हाला पूर्ण गीता म्हणायला वेळ, अध्याय वाचायला पूर्ण वेळ नाही, आम्हाला इतका वेळ नाही आमच्याकडे, तर हा श्लोक म्हणावा रोज, 3दा म्हणावा, 3धा, म्हणजे संपूर्ण गीता वाचनाचं पठणाचं फल मिळतं. एक श्लोकी गीता याला म्हटलेलं आहे. यत्र योगेश्वर कृष्ण. श्रोते हो, आज मोक्षदा एकादशी, गीता जयंती, आणि त्यानिमित्त भगवद्गीतेवरती आपण काही प्रास्ताविक असं थोडंसं चिंतन करू शकलो, तिचं महत्त्व थोडक्यामध्ये समजून घेऊ शकलो, हे आपलं भाग्य आहे. ईश्वराच्या योजनेप्रमाणे थोडा वेळ आपण चिंतन केलेलं आहे. ते भगवान श्रीकृष्णांच्या चरणी आणि परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवती गीता माता की जय. जय जय रघुवीर समर्थ.